हॅलो 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा भंकसच्या ट्रू क्राईमच्या एपिसोड 2 मध्ये. तर जसं मी तुम्हाला लास्ट एपिसोडच्या एंडमध्ये म्हटलं होतं की जी नेक्स्ट स्टोरी आहे ती माझ्याच घरापाशी झाली होती, म्हणजे खूपच जवळ. ती ट्रू क्राईम केस अशी आहे ज्याने पूर्ण भारताला हलवून टाकलेलं. तर तीच आपण आज घेणार आहोत. मनोज साने आणि सरस्वती वैद्य यांची केस स्टडी आज आपण ह्या एपिसोडमध्ये ऐकणार आहोत. जसं गेल्या वर्षी श्रद्धा वाळकरची केस खूप जास्त चर्चेत होती आणि असंच काहीतरी झालं माझ्या घराच्या अगदी 2 किलोमीटर अंतरावरील एका बिल्डिंगमध्ये सरस्वती वैद्यासोबत. तर ह्या केसची सुरुवात होते फ्रॉम मनोज साने. मनोज साने हा एक 56 वर्षाचा माणूस होता. त्याचा जन्म 1967ला अहमदनगरच्या एका जिल्ह्यात झाला होता. त्याचे आई वडील दोन्हीही नव्हते, त्यामुळे त्यांनी लहानपण आपलं अनाथ आश्रममध्ये घालवलं होतं. त्यांनी ITI केलं होतं, पण त्यावेळी एवढी काही त्याला कामाची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी बोरिवलीमध्ये एका लहान किराणा मालाच्या दुकानात काम करण्यापासून सुरुवात केली आणि त्याच कामात त्याची खूप प्रगतीही झाली. त्यांनी बघता बघता बोरिवलीला एक स्वतःचा फ्लॅट घेतला आणि तो फायनान्शियली खूप छान करत होता. तो स्टेबल झाला, पैसे कमवत होता, स्वतःचं घर घेतलं. पण एक मात्र ती मनोजच्या नशिबात नव्हती. ते मात्र 40 उलटून गेली तरी त्याचं लग्न होत नव्हतं. तो खूप वेगवेगळ्या मुलींना भेटायचा, डेटवर जायचा, रिलेशनशिपमध्ये यायचा, पण मात्र त्याचं लग्न होत नव्हतं. म्हणूनच तो आतून खूप एकटा पडला होता. आणि तेव्हाच त्याची भेट झाली एका 32 वर्षीय बाई सरस्वती वैद्यशी. सरस्वती ही मनोजपेक्षा 24 वर्ष लहान होती. सरस्वती ही मनोजच्या दुकानात वारंवार यायची, कधी काही सामान घ्यायला तर कधी काही सामान द्यायला. आणि त्याच वेळी त्यांची मैत्री झाली. तर त्यांना एक दुसऱ्याशी प्रेमही झालं. त्यांनी रिलेशनशिपमध्ये येण्याचं ठरवलं. आणि सरस्वतीचेही आई वडील नव्हते, तीही एका अनाथ आश्रममध्ये मोठी झाली होती. आणि त्याच कारणामुळे त्यांच्या मागे पुढे कोण नसल्याने त्यांनी एकत्र राहायचं ठरवलं. लिव्ह इन रिलेशनशिप, जे आजकाल नवीन एक टर्म आलंय की लग्न न करता कपल एकत्र राहतात. त्यांनी तेच ठरवलं आणि ते एकत्र राहू लागले. त्या दोघांनी 2015मध्ये मीरा भाईंदरच्या गीतानगरमध्ये एक 2 BHK फ्लॅट रेंटनी घेतला आणि त्यांनी त्यांच्या एका नवीन संसाराला सुरुवात केली. बघायला गेलं तर त्यांचं आयुष्यही आपल्यासारखंच होतं, नॉर्मल एकदम. ते दोघेही कामावर जायचे, घरी यायचे, एक दुसऱ्याला वेळ द्यायचे, जेवण बनवायचे, म्हणजे जे सर्व एक नॉर्मल टिपिकल कपल करतं तसं. पण त्या लोकांमध्ये एक गोष्ट मात्र खूप जास्त विचित्र होती, म्हणजे ते पूर्ण सोसायटीमध्ये ते कोणाशी बोलायचं नाही. इव्हन त्यांच्या शेजाऱ्या बाजाऱ्यांशीही त्यांचं कधी जास्त बोलणं झालं नाही. म्हणजे फक्त भेटले तर फक्त स्माईल वगैरे करणार, तेवढंच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरस्वती ही सर्वांना मनोज हा तिचा काका आहे असं सांगायची. आणि मनोज ही सरस्वतीला की ही त्याची एक मुलगी आहे असं सांगायचा. हे खूप विचित्र होतं, पण त्यांचंही कुठे ना कुठे बरोबर होतं की त्या दोघांमध्ये 24 वर्षाचा अंतर होता आणि त्यांना कुठे ना कुठे माहिती होतं की हा समाज त्यांच्या ह्या नात्याला कधी स्वीकारणार नाही. आणि म्हणूनच ते सोशल गॅदरिंग्स टाळायचे. म्हणजे सोसायटीची पूजा असेल किंवा कोणीही आजूबाजूवाल्यांनी बोलवलं तर ते कधी जायचे नाही. असंही म्हटलं जातं की 2015 ते 2019मध्ये सरस्वती आणि मनोजनी त्यांच्या जवळच्या कोणत्या तरी मंदिरात जाऊन लग्नही केलं. आणि ह्याबद्दल कोणालाच माहिती नव्हतं. फक्त सरस्वतीची एक मैत्रीण होती, तिलाच ह्या गोष्टीबद्दल माहिती होतं. आणि तिने सरस्वतीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण सरस्वती काही झालं ऐकेना, कारण तिला मनोजवर खूप जास्त प्रेम होतं. आणि त्या दोघांनीही एक दुसऱ्याला मनापासून स्वीकार केलं होतं. आणि त्यानंतर त्यांचा संसार खूपच सुंदर व सुखाने चालू होता. पण एके रात्री 7 जून 2023 मनोज आणि सरस्वती ज्या फ्लॅटमध्ये राहत होते त्या फ्लॅटमधून खूप जास्त घाणेरडा वास येऊ लागला. आणि त्या वासाचा त्यांच्या शेजाऱ्यांनाही खूप जास्त त्रास होऊ लागला. पहिल्या दिवशी तर लोकांनी एवढं लक्ष दिलं नाही. त्यांना वाटलं ठीक आहे यार, हुंदीर वगैरे काही मेला असेल आणि ते लोक करतील साफ. पण दुसऱ्या दिवशी एकदम विचित्र, न सहन होणारा वास 704 फ्लॅट नंबरमधून येऊ लागला. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचा एक शेजारचा व्यक्ती कामावर जात होता त्याला खूप जास्त एक विचित्र, न सहन होणारा वास येऊ लागला.
आणि त्यांनी खूप रागात येऊन त्यांचा दरवाजाही ठोकला की काय आहे बाबा, म्हणजे तुमच्या घरी काय हुंदीर वगैरे मेला असेल तर कृपया करून त्याला साफ करा आणि हा वास घालवा. पण दरवाजा मात्र कोणी उघडलं नाही. जेव्हा त्याने त्यांचा दरवाजा परत एकदा 2 ते 3 वेळा ठोकलं तेव्हा त्याला स्प्रे, कोणी परफ्यूम मारतंय असा आवाज येऊ लागला. परफ्यूमचा एक विचित्र वास येऊ लागला. आता मात्र त्याला माहिती पडलं की घरी कोणतरी आहे. त्यांनी दरवाजा परत 3-4 वेळा ठोकला. शेवटी मनोजकडे काही पर्याय नव्हता. त्यांनी तो दार उघडला. त्यांनी मनोजला शांतपैकी सांगितलं की काय बाबा, तुमच्या घरातली घाण साफ करा, सर्वांना त्रास होते आजूबाजूच्या. तर मनोज बोलला ठीक आहे बाबा, मी करतो. आज रात्रीपर्यंत मी सर्व साफ करून ठेवतो, तुम्हाला काही त्रास होणार नाही. तो बोलला ठीक आहे, संध्याकाळपर्यंत तुम्ही स्वच्छ करून ठेवा. आणि तो व्यक्ती तिथून निघून जातो. जेव्हा तो शेजारचा व्यक्ती त्याच्या पार्किंग लॉटमधून त्याची बाईक काढून कामावर जात होता, त्यांनी वरून मनोजला खूप घाई गडबडीत खाली उतरताना पाहिले. त्यांनी बघितलं तर मनोजच्या हातात एक गोण होती. ती गोण असते ना आपण राशन पाण्यासाठी वापरतो ना, म्हणजे तांदूळ वगैरे घेणं, ती मोठी गोण म्हणजे खाकी कलरची असते ना, तीच गोण घेऊन मनोज खाली उतरतो. आणि त्यात खूप जड सामान होतं आणि तो ती खेचत नेत होता. हे बघून तो शेजारच्या माणसाला संशय आला, कारण त्यावेळी श्रद्धा आफताब केस ही खूप चर्चेत होती. त्याला असंच काहीसं वाटलं. त्यांनी धावत जाऊन सिक्युरिटी गार्डला ही माहिती दिली. सिक्युरिटी गार्डने सेक्रेटरीला फोन लावला. सेक्रेटरीने एकही क्षण न घालवता लगेच पोलिसांना कॉल लावला. 10-15 मिनिटात पोलीसही आले. बघतायत तर 704 फ्लॅट नंबरमध्ये दाराला कुलूप लावलं होतं. त्यांना तो दरवाजाचा टाळा तोडावा लागला. पोलिसांनी त्या दरवाजाचा ताळा तोडला. त्यांच्याबरोबर काही बिल्डिंग मधली माणसंही होती. आणि जसेच ते लोक आत शिरले, खूप लोकांना अशा उलट्या आल्या, कारण त्या घरातून खूप जास्तच विचित्र वास येत होता. 2 प्रकारचे वास होते. एक वास होता तो परफ्यूमचा आणि दुसरा वास होता तो मात्र सडलेल्या मांसाचा. तो वास असतो ना, जेव्हा आपण बघतो आपल्या आजूबाजूला कोण हुंदीर मरतो किंवा कोणी असं जनावर वगैरे मरतं तर किती एकदम विचित्र वास येतो, तशाच प्रकारचा वास त्यांच्या घरातून येत होता. आणि खूप जास्त प्रमाणात ते लोक आत शिरले. त्यांनी बघितलं तर हॉलमध्ये तर काहीच नव्हतं. ते लोक बाथरूम वगैरे शोधायला लागले. ते लोक किचनमध्ये गेले. पोलिसांना किचनमध्ये 2 मोठ्या बादल्या दिसल्या त्यांना, आणि त्या बादल्यांमध्ये ॲसिड होतं. आणि ॲसिडमध्ये काही मोठे मांसाचे तुकडे होते. जणू कोणी एका माणसालाच कापून त्या बादलीत टाकले. अशा मोठे हात पाय असे मोठे मोठे तुकडे होते. त्यांनी त्या बादलीच्या बाजूला बघितलं तर एक कुकर होतं. जसं त्यांनी कुकर उघडलं, त्यांनी पाहिलं की त्या कुकरमध्ये एखाद्या व्यक्तीचे तुकडे बारीक बारीक कापून शिजवले आहेत. हे बघून पोलिसांना खूप जास्त धक्का बसला. पोलिसांना त्यांच्या किचनमध्ये काही लांब केसही सापडले. त्यावरून हे तर कन्फर्म होतं की ज्या व्यक्तीला इथे कापून मारलं आहे ती व्यक्ती एक बाई आहे, एक फिमेल आहे. पोलीस हे तपास करतच असतात. तितक्यात मनोज ती गोण फेकून त्याच्या घरी येत असतो. येताना त्याला हा आश्चर्य होतो की आजूबाजूला एवढी गर्दी काय, बिल्डिंगकडे एवढी गर्दी काय आहे. तो त्याच्या फ्लॅटकडे जातो. बघतो तर त्याचा फ्लॅट ऑलरेडी ओपन आहे. तो पोलिसांना बघतो. तो पळण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र इथे तो अयशस्वी होतो. पोलीस त्याला पकडतात आणि त्याला गाडीत बसून पोलीस स्टेशनला नेतात. 7 तारखेला रात्री मनोजला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 8 तारखेला त्याची इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले. मनोजच्या म्हणण्यानुसार ते दोघे म्हणजे मनोज आणि सरस्वती हे दोघे एकत्र राहत होते, पण त्यांच्यात खूप जास्त वाद सुरू होते, खूप जास्त भांडणं सुरू होती. आणि त्यामुळेच ह्या सर्वांना कंटाळून एके दिवशी जेव्हा मनोज कामावर होता, सरस्वतीने विष खाऊन आत्महत्या केली आणि तिचा जीव गेला. आणि जेव्हा मनोज कामावरून परत आला, त्यांनी हे सर्व पाहिलं. तो खूप जास्त घाबरला. त्याला हे वाटलं की पोलीस त्यालाच आरोपी म्हणून सिद्ध करतील आणि त्याला जेल होईल. म्हणूनच त्याने सरस्वतीला ह्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्याने हे सर्व पाहून एक आयडिया लावली. तो खाली गेला व त्यांनी चेन सॉ विकत घेतलं. ते असतं ना आपण लाकूड कापायसाठी वगैरे वापरतो ना, त्यांनी ते विकत घेतलं. त्यांनी ते घरी आणलं आणि सरस्वतीचे तुकडे करायला सुरुवात केली. त्यांनी तिचे तुकडे 3 प्रकारे केले. पहिला लहान तुकडे त्यांनी टॉयलेटच्या मार्गाने बाहेर फेकून दिले, म्हणजे टॉयलेटच्या इथून पाणी टाकून त्यांनी त्या मार्गाने टाकले. दुसऱ्या प्रकारचे थोडे मोठे तुकडे त्यांनी कुकरला शिजवले आणि बिल्डिंग खालच्या कुत्र्यांना खाऊ घातले. आणि तिसऱ्या प्रकारचे जे मोठे पीसेस होते त्यांनी त्यांना 2 मोठ्या बालडीत घेतलं आणि त्यावर ॲसिड टाकून ठेवून दिलं, कारण त्यातून वास येऊ नये. मनोजला हे तर माहिती होतं की एका रात्रीत हे काम होणं शक्य नाही आहे. म्हणून त्यांनी एक प्लॅन केला. त्यांनी ते तुकडे त्या बालडीत ठेवले. तो रोज सकाळी कामावर जात असे आणि रात्री आल्यावर त्या तुकड्यांचे, बालदीमधल्या तुकड्यांचे छोटे छोटे पीस करून कुकरला शिजवून तो रोज कुत्र्यांना खाऊ घालत असे. पण पोलिसांना मात्र मनोजच्या ह्या गोष्टीवर काहीच विश्वास बसला नाही, कारण
पोलिसांनी त्याच्या मोबाईलची सर्च हिस्ट्री चेक केली होती आणि तिथे त्यांना एक सर्च मिळालं होतं, ते म्हणजे फास्टेस्ट किलिंग पॉयझन याचं. मनोजनी हे सर्च केलं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी एकच तर्क लावला आणि मनोजला सांगितलं की तू ह्या मुलीला किडनॅप करून इथे आणलंय आणि तिचं तू खूप जास्त शोषण केलंय आणि ते सर्व झाल्यावर तू हिला मारून टाकले आणि हिचा आरोपी तूच आहेस आणि हा मर्डर तू केलायस. पण मनोजचं म्हणणं असं होतं की तू एक HIV पॉझिटिव्ह पर्सन आहे. त्यांनी काही वर्षापूर्वी रक्त चढवत असताना चुकीने एका डॉक्टरने त्याला HIV पॉझिटिव्हचं रक्त चढवलं होतं आणि त्याला ही गोष्ट कधीच आवडणार नाही की तो दुसऱ्यालाही ही गोष्ट स्प्रेड करेल. आणि मनोजच्या अनुसार सरस्वती ही त्याच्या मुलीसारखी होती. त्याने रिलेशनशिप ॲक्सेप्टच नाही केलं होतं. पण पोलिसांना ह्याही गोष्टीवर काही विश्वास बसला नाही. पोलिसांनी त्यावर अजून प्रेशर दिलं आणि जेव्हा अजून खोलात जाऊन पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केली तेव्हा मनोजनी ही सेकंड गोष्ट आणली. आणि सेकंड स्टोरी ही होती की मनोज आणि सरस्वती हे दोघे एक दुसऱ्यावर खूप जास्त प्रेम करत होते आणि सुखाने राहत होते. पण अचानक काही महिन्यांपासून सरस्वती ही मनोजवर खूप जास्त संशय घेत होती. म्हणजे त्याचं कोणाबरोबर असं लफडं चालू आहे असं तिला नेहमीच वाटायचं. म्हणून ती मनोजचा वारंवार फोन चेक करायची आणि त्यावर खूप जास्त ॲग्रेसिव्ह व्हायची, भांडायची, वाद घालायची. आणि त्या गोष्टींनी मनोज आता खूप संतापला होता व घाबरलाही होता. त्याला आता सरस्वतीपासून भीती वाटू लागली होती आणि म्हणूनच ह्या सर्व त्रासांपासून मोकळं व्हायला मनोजनीच एक दिवशी सरस्वतीला विष खाऊ घातलं व तिला मारून टाकलं. आता त्यांनी व्हर्बली तर हे सर्व ॲक्सेप्ट केलं होतं, त्यांनी तोंडी हे सर्व स्वीकारलं होतं, पण ह्याला सिद्ध कसं करणार? पोलिसांकडे काही एव्हिडन्स नव्हते, काही पुरावे नव्हते. आणि जसं तुम्हाला माहिती आहे आपलं जे भारतीय संविधान आहे, आपलं जे कोर्ट आहे, त्याला लागतात पुरावे, त्याला लागतात एव्हिडन्स. त्याच्याच बेसिसवर ती गोष्ट प्रूव्ह होते, ती केस सॉल्व्ह होते. पण आता ही केस सॉल्व्ह होणार तरी कशी? मला असं वाटतं की मनोज हा खूप जास्त स्मार्ट मर्डरर होता. म्हणजे विचार करा ना, आता पोलिसांना पुरावे मिळतील तरी कसे? कारण अर्धी बॉडी त्यांनी टॉयलेटमधून वाहिली होती, अर्धी बॉडी त्यांनी कुकरमध्ये शिजवली होती व अर्ध्या बॉडीला त्यांनी ॲसिडमध्ये सडवली होती. आता बॉडीमधून कोणताही पुरावा मिळणं अशक्य होतं, कारण जेवढी बॉडी होती ती ॲसिडनी सडली होती. आता जरी मनोजनी त्या सरस्वतीला ॲसिड देऊन मारला असेल किंवा चाकू खुपसून मारला असेल किंवा गळा दाबून मारला असेल, हे सिद्ध करणं खूप जास्त कठीण होतं. मला असं वाटतं की हे खून जेवढं सोपं वाटतंय ना, तेवढं सोपं नाही आहे. हे खूप जास्त वेल प्लॅन खून आहे. माझ्या मते ही केस अजूनही पूर्ण प्रकारे सोडवली गेली नाही आहे. ह्याच्यावर अजूनही इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि ह्याचा काही शेवटचा निर्णय अजून आला नाही आहे. ही ट्रू क्राईम स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजून आम्ही पुढे काय कव्हर करू हेही नक्की कमेंटमध्ये सांगा. हे एक नवीन प्रयोग आपण सुरू केला आहे. ह्याचा सेकंड एपिसोड होता आणि मला तर खूप जास्त मजा येते. आणि एक माझी छोटीशी विनंती आहे तुमच्याकडून की ह्या ट्रू क्राईम सिरीजलाही तुम्ही तेवढंच प्रेम द्या जेवढं तुम्ही आपल्या हॉरर सिरीजला देता. कारण हे काहीतरी नवीन आपण बघतोय. तर तुमचे जेवढे मित्रांचे ग्रुप्स आहेत, फॅमिली ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सर्वीकडे शेअर करा. त्याने तुमचे तर काही पैसे नाही लागणार, पण आपल्याला खूप जास्त हेल्प होईल आणि असं नवीन कॉन्टेंट बनवण्यात थोडं मोटिवेशन मिळेल. तर आय होप तुम्हाला आजची स्टोरी आवडली असेल, कारण ह्या गोष्टीनंतर आमच्या ज्या एरिया होता आजूबाजूचा ते खरोखर खूप असं भीतीदायक झालं होतं. पण मे बी नेक्स्ट टाईम आपण काही वेगळंही कव्हर करू शकतो. मे बी आपण नेक्स्ट टाईम एक बॉलिवूड क्राईम स्टोरीही कव्हर करू शकतो. तुमचं काही सजेशन असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण तिकडे नक्कीच बोलू. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्याला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. हा बटन तुमच्यासाठीच आहे. सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो करा. थँक्यू सो मच. आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.